नमस्कार. आपण श्रद्धात्रय 3 प्रकारच्या श्रद्धा पाहायला सुरुवात केली आणि मागच्या वेळेस आपण असं पाहिलं होतं, की या देहामध्ये असणारा जो भगवंत आहे, त्यालाही आपण जर गैर वागलो तर त्रास होतो. म्हणजे असुरी, तामसी माणसं ज्या प्रकारचं वर्तन करतात, अगदी श्रद्धा झाली तरी आपण काही उदाहरणं घेतली होती, की असुरी गोष्टी करणारे म्हणजे असं पाहिलं होतं, की काही जिभेला टोचून घेतलं आहे किंवा काय नमस्कार घालत-घालत नर्मदा परिक्रमा केली वगैरे. असं शरीराला त्रास देऊन कुठली गोष्ट करणं, ही शरीराला तर त्रास होतोच, पण शरीरस्थ असणारा कर्षयंत शरीरस्थम, या शरीरात असणारा जो ईश्वर आहे, परमात्मा आहे, त्या परमात्म्याला सुद्धा त्रास होतो. आणि मग याचं वर्णन करताना भगवंतानी अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला पण सांगितलं आहे, की असं स्वतःच्या देहाला किंवा दुसऱ्याच्या देहाला सुद्धा त्रास करणारी आणि अशा प्रकारचं काम करायची तामसी मंडळी, त्यांचं खरं म्हणजे वर्णन करणं, माऊली म्हणतात, की हे आपली वाणी विटाळणं आहे. पण तरीसुद्धा जे वाईट आहे, ज्या मार्गाला जायचं नाही आहे, ते सांगायला हवं म्हणून केवळ सांगितलं आहे. आणि अर्जुना, असं जर झालं म्हणजे अशा असुरी, तामसी व्यक्तींचं दुर्दैवाने दर्शन झालं, तर याला उपाय काय? प्रायश्चित्त काय? असं होऊ नयेच. पण झालं तर काय करायचं? तर झालं तर उपाय एकच, भगवंत म्हणतो माझं स्मरण करायचं. तुम्हा आम्हाला पण हेच सांगितलं आहे, की असं घडलं. आपल्याकडे एक नैवेद्य दाखवणं असतं, की आज आता आपल्याला आहाराबद्दल बोलायचं आहे. आजचा विषय इतका सोपा आणि साधा आहे, पण महत्त्वाचा आहे. आपल्या दृष्टीने महत्त्वाचा असा आहे, की आता या ज्या काही वर्णनामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत, आपण प्रत्येक वेळेला म्हणत, की आम्ही बाबा असंच करतो. म्हणजे सात्विक आहारासंबंधीचा जे जे काही माऊलींनी वर्णन केलं आहे, तशा प्रकारचाच आहार आपण घेतो. पण आज आपल्याला एक मोठी गोष्ट कळणार आहे, की आपल्याला जेव्हा पुढल्या पिढीला, विशेष करून नातवंडांना काही गोष्टी पटवून द्यायच्या असतात ना, त्यावेळेला याचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे. एक तर आहेच, पटवली तर न पटो. माऊलींनी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, की अशी जर आपल्याला वेळ आली, तामसी, असुरी आहार करणाऱ्या मंडळींच्या बरोबर राहण्याची आपली वेळ आली, तर काय करायचं? नैवेद्य दाखवला की सगळं शुद्ध होतं. सांगण्याचं काम आपलं आहे. परंतु त्यावर आपण गैर काय आहे एवढं आपल्याला कळलेलं आहे, ते सांगणं आपलं काम आहे. अशा प्रकारचा विचारसुद्धा आज आपल्याला करायला माऊली शिकवणार आहेत. अलीकडे आपल्याकडे पण आलेलंच आहे लोण, परंतु बाहेरच्या जगामध्ये, पाश्चात्य देशामध्ये फारच आहे, की खरं तर असं आहे, की अन्नाचा संबंध आज आपल्याला ते पाहायचं आहे, की माऊलींनी मागच्या वेळेला शेवटच्या ओळीत सांगितलं, तर आता हे असं जर व्हायला नको असेल, आपली वाणी विटाळायला नको असेल, आपल्याला असुरी तामसी गोष्टींचं दर्शन व्हायला नको असेल, तर आपण कसं असलं पाहिजे? तर 2 गोष्टी माऊली सांगणार आहेत. एक संगत आणि आहार. ह्या 2 गोष्टींचा संबंध आज आपला विशेष करून आहाराशी संबंध जास्त आहे. तर आहाराचा का? तर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा, आपल्या शरीरामध्ये शक्ती आहे, ती आपल्याला आहारातून मिळते. अन्नाचा संबंध तिथे आहे, की आपल्या देहाला जी शक्ती हवी आहे, ती शक्ती अन्नाकडून आपल्याला मिळते. आणि त्यामुळे ते अन्न हल्ली ना फॅशन आली आहे. या तरुण मुलींच्यामध्ये हल्ली फार मोठी फॅशन आहे. त्याला क्रॅश डायटिंग म्हणतात, की खायचंच नाही, खायचंच नाही. आणि त्यामुळे इतकं बारीक व्हायचं, इतकं बारीक व्हायचं, की तरुण मुलींचं वजन सुद्धा 30 किलो वगैरे असं. आणि तसंच राहणं, असं बारीक स्लिम राहणं, हीच फॅशन आहे. तर हे खरं म्हणजे शास्त्रसंमत नाही. उलट रोगांना आमंत्रण देणं आहे. आणि मग आता म्हणजे आपण म्हणतोय असं नाही, की आता जागतिक स्तरावरची सगळी जी काही अभ्यासू मंडळी आहेत, त्या सगळ्या मंडळी सांगितलं की योग्य प्रमाणात आहार आपला गेलाच पाहिजे. आता खरं म्हणजे मी उलटं म्हणते, की माऊलीने केव्हाच सांगून ठेवलेलं होतं. म्हणजे माऊली जसं सांगतायत तेच आत्ताची मंडळी सांगतात. आपण असं म्हणू, की आत्ताची मंडळी अभ्यास करून जागतिक स्तरावरती काय पेपर सांगतायत आणि ते जे काही सांगतायत तेच माऊलींनी सांगितलेलं आहे. म्हणजे माऊली सांगतात, माऊलींनी जे सांगितलं आहे तेच ते सांगतायत असं म्हणायला हरकत नाही. पण आपल्याकडे शास्त्रसंमत अशा गोष्टी आहेत, की 15 दिवसांनी येणारी एकादशी करावी. मग ती एकादशी करताना अगदी अल्प आहार किंवा लिंबू पाणी म्हणा किंवा अगदी अधमोर ताक म्हणा, नारळाचं पाणी म्हणा, अशावर करावी. उपास करू नये असं नाही सांगितलं. पण असे खूप उपास करायला सांगितलेले नाही आहेत. आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कराव्यात. किंवा असं पण नाही,
की उद्या एकादशी आहे म्हणून आज दुप्पट आज भरपूर खाऊन घ्यायचं, किंवा ज्या दिवशी उपवास करायचा त्या दिवशी रात्री 12 नंतर चांगलं हादळून घ्यायचं, असं पण कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही आहे. उलट आपल्याकडे आपल्या पोटाच्या भागातला अर्धाच भाग अन्नाचा, अर्धा भाग हवेचा आणि अर्धा भाग पाण्याचा, अशा पद्धतीने शास्त्र आपल्याला सांगतं अन्न घ्यावं म्हणून. माऊली आपल्याला काय काय सांगणार आहेत ते आज आपण पाहणारच आहोत. माऊलींनी याच्याबद्दल खूप विचार केला आहे. खरोखरच आपल्याला विशेष वाटतं की त्यावेळेला जी काही पद्धत होती त्या पद्धतीला अनुसरून कदाचित असेल. आता आपण त्याच्यात नको असणाऱ्या यादीमध्ये खूप मोठी भर आपण घातलेली आहे. आपण त्यात काही फारशी घालावं असं नाही. पण 2 गोष्टी 111व्या ओळीमध्ये आपण मला वाटतं मागच्या वेळेस पाहिलं होतं. तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विक लागू. पोखे म्हणजे वाढेल, आपली सात्विक वृत्ती वाढेल अशांसाठी 2 गोष्टी संगत धर, 2 गोष्टींची. सत्मबुद्धीचा भागू आहार घेणे. सत्वबुद्धीची वाढ होईल अशासाठी 2 गोष्टी घ्यायच्या. एक म्हणजे संगत चांगली असायला हवी आणि मग आहाराचा पण विचार करायला हवा. 2 गोष्टी, सज्जन संगत आणि सात्विक आहार, ह्या 2 गोष्टींचं महत्त्व माऊली आपल्याला सांगतात. बघूया काय म्हणतात. येरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचा ठाई आहारा वाचून नाही बळी हेतू. माऊली सांगतायत हेतू म्हणजे साधन. त्यांचं म्हणणं असं आहे, विचार करून पाहिलं तर चांगल्या संस्कारांच्या गोष्टी, संस्कार वाढीच्या विषयामध्ये, म्हणजे आपण ज्याला स्वभाव बनणं म्हणतो, त्या स्वभाव बनण्याच्या विषयात, स्वभाव कशावरून बनतो तर आहाराशिवाय दुसरं त्याच्यावर काही नाही आहे. आहाराने आपला स्वभाव बनतो. आपण काय खातो त्यावर आपले विचार ठरतात, आपल्या भावना ठरतात. आहारा वाचून नाही, दुसरं साधन नाही, आहारावर आपला स्वभाव ठरतो, असं पहिलंच तत्त्व त्यांनी सांगून टाकलं. कितीही जरी विचार केला वास्तविक तर आपल्या लक्षात असं येतं की स्वभाव ज्याला म्हणतो तो आहारावर अवलंबून आहे. बघूया आणखीन काय म्हणतात. प्रत्यक्ष पाहे पाविरा जो सावध घे मदिरा तो होऊन ठाके माझी राती याच क्षणी. आणि त्याच्यासाठी ते लगेचच उदाहरण आपल्याला देतात की मी सांगतो आहे असं की आहारावर आपला स्वभाव अवलंबून असतो. तर म्हणे तुम्ही पाहतोच आपण की एखादा माणूस चांगला शुद्धीवर आहे, पण तो जर दारू प्यायला तर लगेचच तो उन्मत्त होतो. म्हणजे पोटात दारू गेल्यानंतर लगेच त्याचं बदलतंच ना वर्तन. तसंच आहे की आहारावर आपला स्वभाव अवलंबून आहे. दारू प्यायलेला माणूस लगेचच अगदी येईपर्यंत सगळं छान असतं, गप्पा मारत असतो, बुद्धी असते, हुशार असतो, तत्त्वज्ञान सांगत असतो. पण 1-2 पोटात गेल्या, पेग गेले की मग त्याचं जे काही होतं ते काय होतं, तत्क्षणी तो असा उन्मत्त बरळायला का लागतो, कारण पोटामध्ये दारू गेलेली आहे. का जो साविया अन्न रसू सेवी तो व्यापीचे वाद श्लेष्म स्वभावी काय ज्वरू झाली आणि निववी पयादिक. आणखीन माऊली हे सांगतात की समजा अन्नरस का जो साविया अन्नरसू सेवी, जो काही अन्नसेवन करतो आहे पण तो समजा साविया आणि म्हणजे मन मानेल तसं मर्यादेच्या बाहेरचं सेवन केलं तर त्याला काय होतं, त्याचा जो काही त्रास व्हायचा तो होतो. किंवा आणखीन सोपं करून त्याच्याला ज्वरू झाली अधिववी, ताप आलेला असला तर मग ताप आलेला असला तर पय म्हणजे दूध देऊन चालणार आहे का. तसं आहे की मर्यादेबाहेर अन्नसेवन केलं की वात श्लेष हे होणारच, कफ वात या गोष्टी वाढणारच. कुठल्या प्रकारचं अन्न वाटेल ते आपल्याला चालणार नाही असं सेवन केलं तर त्याचे परिणाम दिसतातच. किंवा ताप आलेल्या माणसाला दूध जर प्यायला दिलं तर कसं चालेल. पूर्वीच्या काळी विषमज्वराचा विषय असे आणि मग त्या तापामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ देऊन नाहीच चालणार. म्हणजे औषधं दिल्याने रोग बरा होणारे किंवा चुकीचं खाल्ल्याने बरं बिघडणारे हे तर आपल्याला दिसतंच आहे ना, वेगळं काय सांगायचं आहे. म्हणून हे सगळं आहाराचा परिणाम आहे हे सांगण्यासाठी माऊलीने या 3 ओव्यांमध्ये आपल्याला स्पष्ट केलं की आहारावरच आपल्या शरीराचं चांगले वाईट पण ठरतं. तब्येत जी काही ढासळते किंवा चांगली होते ते दोन्ही गोष्टी आहारावर ठरतात. ना तरी अमृत जयापरी घेतल्या मरणवारी का आपुलिया ऐसे करी जैसे विष. म्हणजे जसं आत्ता पाहिलं की कुपथ्य केलं तर काही वाईट रोग बरा होणार नाहीच आहे, सगळं आहारावरच अवलंबून आहे. अमृत जरी प्यायला तर मरण टळतं, बरोबर आहे.
आपुलिया ऐसे करी जैसे विष, पण तसंच विषाबाबतीत पण आहे. अमृत प्यायल्यावर मरण येणार नाही, पण विष प्यायला लगेच येईल. काय जे आपण घेऊ त्याच्यावर आपला परिणाम अवलंबून आहे. आता उदाहरणं दिली ही तर सगळी अगदी बरोबरच आहे आणि सगळी पटली तरीसुद्धा आपण जे काही म्हणजे आपला आपण हिशोब लावला पाहिजे की तब्येत बिघडताना आपण काय बाबा खाल्लं. आता परिणामाच्या वेळेला आपण हा सगळा विचार करतो. जसं नेहमीच असं घडतं की काही ॲलर्जी झाली की काय मी काल काय खाल्लं, हे नंतर आपण प्रश्न पडतो. तो पण आपल्याला कळत नाही. हा झाला न कळणाऱ्या गोष्टीचा भाग. पण जेव्हा धादांत आपल्याला माहिती आहे की हा पदार्थ मला चालत नाही आहे आणि तरी देखील जर आपण खाल्ला तर त्याचे परिणाम व्हायचे ते होणारच आहे. ह्याचा अर्थ हे सगळं सांगण्यामागचा खरा हेतू आहे की सगळ्या गोष्टी आहारावर अवलंबून आहेत. तेवी जैसा घेणे आहारू, धातू तैसाची होय आकारू, आणि धातू ऐसा अंतरू भावे पोखे. काय एवढं आहाराला महत्त्व आहे तर ते सांगतायत की आपण जो काही जसा आहार घेतो तैसाची होय आकारू, तसं आपल्या शरीरामध्ये हे सगळे धातू निर्माण होतात. आपल्या शरीराचा जो आकार आहे, हाडं, मांस, पेशी, आतल्या सगळ्या ज्या काही आहेत गोष्टी, त्या सगळ्या ह्या अन्नावरती पोचल्या जातात. धातू ऐसा अंतकरण, आणि मग त्याप्रमाणे म्हणजे शरीर तर त्या अन्नावर अवलंबून आहेच, पण नुसतं ते नाही तर त्या अन्नरसावर अंतःकरणाचा स्वभाव पण अवलंबून आहे. आंतरो भावो पोखे, अंतराचा स्वभाव, मनाचा स्वभाव, अंतःकरणाचा स्वभावसुद्धा या अन्नावर होतो. शरीर तर आहेच, अन्नावरतीच त्याची वाढ होते किंवा त्याला त्रास होतो किंवा ते चांगलं होतं, सुदृढ होतं, हे सगळं तर अन्नावर आहेच. पण त्याबरोबर त्या देहाच्या मन, बुद्धी, आता पुढे सगळं येणारच आहे, भावभावना, स्वभाव, हे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. जैसे भांडियाचे नि नामे आतुले उदक हे तापे. भांडं ठेवलं गॅसवर, आता त्यावेळेला चुलीवर, की ते भांडं तापलं की भांड्यातली वस्तू पण गरम होणारच आहे, आतले उदकही तापेल, आत पाणी ठेवलं असेल ते पण तापेल. तसे धातुवश्य आटोपे चित्तवृत्ती, तसं ह्या मनाच्या वृत्ती तापतातच. जसं भांडं तापलं की आतली वस्तू तापणार आहे, तसं आपलं आहे की ह्या चित्तवृत्ती कशा तापतात. आहार आधी सगळं रस, रक्त, मांस, मेद, सगळ्या मज्जा, शुक्र, अस्थी, सगळ्या हाडं, सगळ्या गोष्टी ह्या त्या अन्नरसावरती त्यांचं पोषण चाललेलं असतं. स्वभाव, चित्तवृत्ती जे काही आहे, शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या संदर्भात असणाऱ्या सगळ्या गोष्टी आहारावर अवलंबून आहेत. म्हणून सात्विकू रसू सेविजे, असं असल्यामुळे सात्विक अन्न खायचं. त्याचे परिणाम जर आपल्याला चांगले व्हायला हवे असतील तर चांगलं आपण घेतलं पाहिजे, कारण जे घेऊ त्याचे परिणाम होणार आहेत. चांगलं खाल्लं तर चांगले परिणाम होणार आहेत. म्हणून सात्विक रसू सेविजे, तरी सत्वाची वाढी पाहिजे. सात्विक अन्न खाल्लं तर आपल्या सात्विक वृत्ती निर्माण होतील. राजसा तामसा होईजे येरी रसी, आणि जर का रजतमाचं अन्न खाल्लं तर तसं होईल येरी रसी, त्याप्रमाणे ते रस खाल्ले तर तसा स्वभाव आहे सात्विक. आता सध्या सात्विकाचा विचार करतोय म्हणून, पण रजतमासारखं अन्न सेवन केलं तर रजतम प्रवृत्ती निर्माण होईल. तरी सात्विक कोण आहारू, राजसा तामसा काही आकारू, हे सांगो कधी आदरू आकरण. त्यामुळे कुठला आहार सात्विक आहे किंवा राजस तामस आहाराचं स्वरूप किंवा लक्षणं काय आहेत ते पुढल्या श्लोकामध्ये माऊली सांगणार आहे. आहारावर स्वभाव अवलंबून आहे हे सांगण्यासाठी पुढला गीतेतला श्लोक आहे, त्याची प्रस्तावना माऊलींनी या 119व्या ओळीपर्यंत केली. गीतेमध्ये सुद्धा 7व्या श्लोकामध्ये त्यांनी आहाराचा विषय केला. आहारस्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः, यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. गीतेमध्ये कसं थोडक्यात सांगून पडतं, माऊली त्याचं खूप विश्लेषण करतात. 7व्या श्लोकामध्ये सांगून टाकलं सगळं. आहारावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात ते सांगतायत आपल्याला. खरं म्हणजे भगवंतानी गीतेमध्ये म्हणताना
आहार हा शरीराच्या पोषणासाठी आवश्यक आहे, बरोबर आहे. आपल्या शास्त्राप्रमाणे आत्ता आपण पाहिलं की नुसतं शरीर पोषण करतं, म्हणजे अन्नाने शरीराचं पोषण होतं असं नाही, तर आत्ता आपण पाहिलं मनबुद्धीचंही पोषण त्या आहारावर अवलंबून आहे. आणि मग असंच आहे का, या मनबुद्धीच्या आश्रयानं राहणारी जी आपण ह्या अध्यायामध्ये ज्या श्रद्धेबद्दल विचार करतोय, ती श्रद्धासुद्धा या आहारावरच अवलंबून आहे. आपला जो विषय चालला आहे श्रद्धात्रय विभाग, त्यामुळे ह्या प्रस्तावाने जसं सांगितलं तसं देह तर त्या आहारावरच पोचला जातो, बरोबरच आहे. त्या देहाबरोबर मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण सगळ्या गोष्टी आहे. शरीर आणि या सगळ्या गोष्टी त्या आहारावरच अवलंबून आहेत. आणि आता ज्याच्यामध्ये ते आपल्याला सांगणार आहेत की ज्या श्रद्धेचा आपण विचार करतोय, तो आहार जसा 3 प्रकारचा आहे, तसंही त्या आश्रयाने, त्या बुद्धीच्या आश्रयाने राहणारी जी श्रद्धा आहे, ती पण त्या आहारावरच अवलंबून आहे. आणखीन एका गोष्टीचा या श्लोकात वर्णन हे घेतलं आहे, यज्ञस्तपस्तथा दानम. यज्ञ, तप आणि दान हे पण 3 प्रकारचे आहेत. म्हणजे आहार पण आता सांगितला, तसं यज्ञ पण सत्व, रज, तमो असे 3, किंवा दान पण किंवा तप पण आहे. त्याचा पण, ह्याचा पण भेद ऐक, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. म्हणजे एकाच श्लोकामध्ये आहार पण 3 प्रकारचा आहे आणि यज्ञ, तप, दान हे पण 3 प्रकारचं आहे, असं सांगून भगवंतानी अर्जुनाला तेवढं सांगून पुरलं. आता मात्र तसं नाही आहे. सर्वस्य आहारः तु अपि, म्हणजे सगळ्यांचा आहारसुद्धा त्रिविधा प्रिया भवति, 3 प्रकारचा, त्यांना आवडणारा, त्या स्वभावाच्या माणसाला तो आहार आवडतो, त्या पद्धतीचा. आणि हे जे यज्ञ, तप, दान आहेत ते पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे भिन्न भिन्न असतात. म्हणजे जसं आधीच्या श्लोकामध्ये आपण आसुरी माणूस श्रद्धा त्याची कशी असते त्याचं वर्णन पाहिलं, तसं ते आपल्याला आता सांगणार आहेत की या 3 प्रकारांमध्ये सुद्धा सत्व, रज, तम कसे असतात. आपण विचार करूया की जी मंडळी असं भजन, पूजन, उपासना किंवा देवधर्म करत असतात, आणि काही मंडळी ह्याच्यावर श्रद्धा नाही म्हणून करत नाही, किंवा शास्त्रावर श्रद्धा नाही म्हणतात, म्हणजे शास्त्रसंमत जीवन न जगणारी अशी काही मंडळी असतात. मग अशा माणसांमध्ये ओळखायचा कसा, त्यांचा हा असा स्वभाव कशामुळे झाला असं कसं म्हणायचं, किंवा जे कोणी कसे असतात त्यावर तो स्वभाव कसा आहे, जो अश्रद्धा आहे. अर्थात अश्रद्धा जरी असला तरी त्याला कर्म करावंच लागतं, असं काही नाही आहे की कर्म न करता त्याला राहायचं आहे. अन्न खावं लागतं, त्यामुळे काहीतरी हालचाल करावी लागते, कष्ट करावे लागतात, कर्म करावं लागतं. पण त्याची भोजन किंवा त्याची सगळी जी आवड आहे ती आवड वेगळी आहे, आणि सत्वगुणी माणसाची आवड वेगळी आहे. तर हे आहारावरून कसं ठरवायचं, असा खरा म्हणजे सामान्य प्रश्न. आणि हे आता खरं म्हणजे त्याचं काही आपल्याला फार मोठा काही प्रश्न आहे असं ते आपल्याला कळतं की सात्विक वृत्तीचा माणूस काय प्रकारचं अन्न खातो आणि रजतम वृत्तीचा माणूस काय खातो. कुठल्याही तो धर्माचा, कुठल्याही पंथाचा, स्त्री पुरुष कोणी असू दे, राजस, तामस आणि सात्विक हे 3 प्रकार कोणत्या प्रकारचं अन्न खाल्लं की काय होतात हे सहज कळण्याची गोष्ट आहे. आता असं आहे की या श्लोकामध्ये यज्ञ, तपदानाचं सांगितलं असल्यामुळे यात नेमकं काय आहे, तर याचा अर्थ असा आहे की शंकराचार्यांनी या 3 गोष्टींचा अर्थ वेगळा आला. ते म्हणाले आहारामध्येच हे मोडतं. म्हणजे काय, तर म्हणजे समजा आपण विचार करूया की डोळ्यांचं अन्न काय आहे. डोळ्यांना चांगल्या वाईट अनेक गोष्टी बघायला आहेत, टी व्ही सिरियल पण बघायला आहेत, काय सिनेमे पण बघायला आहेत, मंदिरं पण बघायला आहेत, तीर्थस्थानं पण बघायला आहेत, छान छान काही बागा, सौंदर्यस्थळं पण बघायला आहेत. तर त्यांनी ठरवायचं की राजस कोणतं, तामस कोणतं, सत्व कोणतं. किंवा कानाने ऐकायचं आहे, कानांचा आहार कोणता, तर कानांचा आहार म्हटल्यावर काय, चांगलं वाईट सगळंच आहे, काय ऐकायचं याच्यावर तो सात्विक का राजस का तामस आहे. आचार्यांनी 3ही प्रकार सगळ्या इंद्रियांचे जे आहार आहेत त्यांचे यज्ञ म्हणजे कर्म, कुठल्या भावनेनं केलेलं कर्म आहे, म्हणजे सगळ्यांच्या हिताचं आहे की नाही, सगळ्यांच्या हिताचं असेल स्वतःच्या पण आणि इतरांच्या पण, की ते झालं सात्विक कर्म झालं. पण आपल्यापुरतं केलं आहे आणि दुसऱ्याला मिळालं नाही पाहिजे असा विचार केला असेल तर ते कोणतं कर्म, असं यज्ञ, तप, दान ह्याच्याबद्दल त्यांनी म्हटलं आहे. तोही विचार आपल्याला या श्लोकामध्ये करायचा आहे. एकूण 12 गोष्टी, म्हणजे ह्या 4 आहार
यज्ञ तप दान अशा सगळ्या गोष्टींचा विचारते ती. सगळ्यांचे आहार, इंद्रिय जरी झाली तरी इंद्रियांना सुद्धा काय स्वीकारायचं हे त्या त्या स्वभावाची माणसं तसं तसं करतात. म्हणजे आपण म्हणतो की अगदी लगेच काही तो माणूस त्याच्यावरती कायमचा तमोगुणीचा शिकायचं नाही. पण युद्धकथा ऐकणं, आपण वाचत होतो, युद्धकथा ऐकणं, युद्धाचे सिनेमे पाहणं, असा माणसं ही तमोगुणी वृत्तीच्या माणसाला आवड असते. आता हा तमोगुण कायमच त्यांचा असतो असा काही आरोप नाही, पण त्यावेळेला त्या कानांना, त्या डोळ्यांना ते बघण्यामध्ये आनंद मिळतो. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला ह्या यज्ञ तपदान दान हे सुद्धा ह्या त्रिगुणांमध्ये कसे असतात याच्यासाठी पाहायचं आहे. माऊली आपल्याला आहाराचा म्हणजे खाण्याचा विचार या ओव्यांमध्ये करणार आहे. त्यानं बाकी 12 गोष्टी पण आपल्याला नंतर पाहिजेत. आणि एकच आहे आहारा, कैसेनी तिनी मोहरा, जालिया तेही वीरा रोकडे धाव. अर्जुनाला ते सांगतात की सामान्य प्रमाणानं आहार 3 प्रकारचे असतात. ते मी तुला स्पष्ट करून सांगतो. एकाच आहारावर, एकाच प्रकारावर सात्विक राजस तामस असे 3 प्रकारचे ठसे उमटलेले असतात. तेही तुला स्पष्ट करून सांगतो. म्हणजे आता जसं आपण पाहिलं की दूध किती जरी अगदी पूर्णान्न असलं तरी ते ताप आलेल्या माणसाला नाही आहे. त्यामुळे जे अन्न म्हणजे एक तर सामान्य प्रकारचं 3 प्रकारचं अन्न असतं, ही गोष्ट खरीच आहे. आणि एकच वस्तू पण तिच्यावर 3ही प्रकारचे शिक्के असू शकतात. कधी सात्विक, कधी राजस, कधी तामस, हे पण तुला मी सांगतो. तरी जेवणाराची या रुची निष्पत्ती की बोनियाची आणि जेवितात व गुणांची दासी येत. ते म्हणतात जेवणाऱ्याच्या रुचीप्रमाणे, आवडीप्रमाणे जो जेवतो आहे त्याला कुठल्या प्रकारचं अन्न आवडतं तसं निष्पत्ती की बोनियाची तशी अन्न तयार केलं जातं. हा नेहमीचा आपला अनुभव आहे. आपल्या घरी जशी आवड असते त्याप्रमाणे आपण करतो. आपण सौम्य स्वयंपाक करतो, आपल्याकडे तिखट आवडत नाही, पण एखाद्यांकडे किंवा एखादी भाजी ती मसालेदारच लागते असं करतो. तर हे जे काही येतो ती त्या त्या माणसाच्या आवडीप्रमाणे ते पदार्थ बनतात. आणि जेवितात व गुणांची दासी येतं. आणि जेवणारा जो असतो तो त्या सगळ्या गुणांचा ताबेदार होतो. म्हणजे जे अन्न तयार झालेलं आहे ते त्याला आवडतं, त्याच्या आवडीचंच केलेलं असतं. आता हा जो आहार आहे, हा आहार कशासाठी आहे ते आपण पाहिलं की शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या पोषणासाठी आहे. म्हणजे मनबुद्धीवरती या खाल्लेल्या अन्नाचा परिणाम होतो आहे. मनबुद्धीच्या आश्रयाने ही आपली ज्या श्रद्धेचा आपण विचार करतो आहे ह्याच्यात, ती मनबुद्धीच्या वरती अवलंबून आहे. श्रद्धा मनावर, बुद्धीवर अवलंबून आहे आणि मनबुद्धी आहारावर अवलंबून आहे. आणि म्हणून हे जे काही शरीर, मन, बुद्धी, श्रद्धा हे सगळं एवढा का विचार करायचा, यांच्यासाठी या आहाराचा विचार आपल्याला करायचा आहे. जो जीव करता भोगता तो गुणास्तव स्वभावता, पायोनिया त्रिविधता चेष्टे त्रिधा. ते म्हणतात करता म्हणजे आपण स्वतः जे आपण अन्न खाणारे आहोत ते त्यांच्याबद्दल बोलत आहेत. आता तो जो जीव आहे तो करता आणि भोगता आहे. म्हणजे खाल्लं की भोगावंच लागणार ना, जे काही खाणार आहोत त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणारच. तर स्वभावतःच हा 3 गुणांच्या अनुरोधाने त्रिधा 3 प्रकारचा असतो. म्हणजे 3 प्रकारच्या चित्तवृत्ती धारण केलेल्या असतात. 3 प्रकारची तो कर्म करतो. म्हणजे कारण काय म्हणायचं, करते पण 3, भोगते पण 3 आणि ते त्रिगुण पण 3. सगळं 3-3च आहे. प्रत्येक हे लक्षात घ्यायला पाहिजे की जसं व्यक्तीवरती ती व्यक्ती कायमच सात्विक आहार, राजस आहार, तामस आहार घेईल असं नाही. हे आपल्याला पटलं की एखादा पदार्थ असा तेजच असावा लागतो. पण मामलेदार मिसळ खायला गेल्यावर तुमच्या आमच्यासारख्याने तर आपण जाऊच नाही ना तिथे, कारण आपण खाऊच शकणार नाही. पण तिथे अशा आवडीचीच मंडळी जाणार, तर ते बरोबर आहे. पण ह्याचा अर्थ कायमच तो तामसी आहार खात असतो असं देखील. तसं एखादा पदार्थ हा कायमच तामसी असतो की एखादा पदार्थ हा कायमच सात्विक असतो असं म्हणता येत नाही. म्हणून ते म्हणतात 3 प्रकारचे करते, 3 प्रकारचे भोगते, 3 प्रकारचे गुण, त्यामुळे 3 प्रकारचे स्वभाव, असं सगळं त्रिधा 3 प्रकारचं असतं. म्हणून त्रिविधू आहार, यज्ञो ही त्रिप्रकारो, तप दान हन व्यापारू त्रिविध चिते. मग अशासाठी म्हणून सगळे 3 प्रकारचे आहार,
यज्ञ म्हणजे कर्म पण 3 प्रकारचे. आता यज्ञ शब्द जरी वापरला असता तरी आपण प्रत्येक वेळेला त्याचा कर्म असा अर्थ देतो. त्यामुळे यज्ञही 3 प्रकारचे, कर्मही 3 प्रकारचे, आहार 3 प्रकारचे, कर्म 3 प्रकारचे, तप, दान, हन, व्यापारू. हन म्हणजे आणि, अन्न अशा अर्थी. तप, दान आणि व्यापारू हेही त्रिविध. सगळे 3 प्रकारचे असतात. आता हे सगळं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. पै आहार लक्षणं पहिले सांगो जे म्हणितले, ते ऐक गा भले रूप करू. पण प्रथम आपण आहाराचं वर्णन करू, बाकी आपापच सगळ्या गोष्टी कळतील. आहाराचं लक्षण जे सांगितलं की ते थोडं स्पष्ट करून सांगतो, ऐक. ते ऐक गा भले रूप करू, म्हणजे चांगलं करून तुला सांगतो. प्रथम सात्विक आहाराचा विचार करूया. जे चांगलं आहे ते आधी बघूया. त्यामुळे लगेचच्या गीतेच्या आयुष्य बल आरोग्य सुखप्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहार सात्विक प्रिया. म्हणजे 7व्या गीतेच्या श्लोकामध्ये त्यांनी फक्त हे वेगवेगळे प्रकार असतात, त्याच्यावर कायमचा शिक्का नसतो. पण हे तिन्ही प्रकार आहे. आपण जे घेणारा जीव जो आहे तोही 3 प्रकारचा आहे, आहार पण 3 प्रकारचा आहे. फक्त आपल्याला लक्षात एवढंच घ्यायचं आहे की त्याच्यावर सगळ्या आपल्या वृत्ती अवलंबून असतात, एवढं मात्र नक्की. आता त्याचा खरं खरं काय घडतं तर आयुः. आता यादीची यादी दिली आहे बरं का. आपलं आयुष्य, सत्व म्हणजे आपली बुद्धी, बल, शक्ती, आरोग्य, सुख, प्रीती याला वाढवणाऱ्या गोष्टी असतात. आयुष्य, सत्व, बल, आरोग्य, सुख, प्रीती, विवर्धना याला वाढवणार. काय वाढवणार तर रस्याहा म्हणजे रसयुक्त, स्निग्ध ज्याच्यामध्ये दूध तूप वगैरे अशा गोष्टी, किंवा स्थिर राहणारं, खराब होणारं नाही, स्थिर राहणारं, आवडणारं, मनाला प्रिय असणारं, असा जर का आपण आहार घेतला तर तो सात्विक माणसाला जास्त आवडतो. 2 प्रकारे, असा आहार सात्विक माणसाला आवडतो किंवा असा आहार घेणारा माणूस सात्विक असतो. काही अर्थ लावला तरी बरोबरच आहे. ही जी सगळी गुणं सांगितले ते सगळे गुण ज्या आहारामध्ये आहेत तो आहार आपण घेतला तर आपल्याला सात्विक म्हणायला हरकत नाही, किंवा सात्विक वृत्तीच्या माणसाला ह्या प्रकारचा आहार आवडतो. म्हणजे भगवंतानी पदार्थांची यादी दिली नाही, हे खा हे खाऊ नका असं नाही सांगितलं. त्यांनी आपल्याला सांगितलं आपल्याला आवडेल, रुचेल, पचेल, अगदी मनाला प्रिय असेल असं शब्द वापरलेले आहेत. त्यावर आपल्या शरीराचं, मनाचं, बुद्धीचं पोषण होईल ते अन्न चांगलं. आता असं म्हटल्यावर ते स्थल, काल, ऋतू इत्यादीवर पण अवलंबून आहे. केव्हा खावं, किती खावं, या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती आपल्याला सात्विक आहे का काय आहे ते ठरवता येईल. आता सात्विक अन्नाचा विचार करतोय म्हणून त्याचे जे दिलेले आहेत म्हणजे सात्विक प्रवृत्तीच्या माणसाला आवडणारा आहार हा पहिला गुण ते सांगितलं आयुः. म्हणजे आपल्या आयुष्याला, आता आपल्याला आयुष्य किती आहे हे काही प्रत्येकाला माहिती नाही आहे, पण जन्माला आल्यावर आपले जे काही श्वास आहेत, सुरुवात होते अखेरपर्यंत, आपण जितके वर्ष इथे आहोत, जितक्या काल आहोत तितक्या वेळेला सुखरूप आपलं आयुष्य जावं. शरीर जे आहे त्या शरीराने अखेरपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीची साथ द्यावी, ही क्रिया सुरळीत चालावी. जन्माला आल्यावर श्वासोश्वासाची सुरुवात होते, ती अखेरपर्यंत तो श्वासोश्वास चालावा, अडथळा येऊ नये अशासाठी जे काही लागतं ते अन्न सेवन करावं, त्याला सात्विक अन्न म्हणायचं. आता म्हणजे काय, म्हणजे वाटेल तेव्हा रात्री उशिरा आणि नको असणारं अन्न खाल्लं, त्यांनी गॅसेस झाले, मग श्वास घ्यायला त्रास सुरू झाला, तर ते सात्विक अन्न नाही होऊ शकत. हे विचार करणाऱ्या माणसाला, निरीक्षण करणाऱ्या माणसाला, बुद्धी असणाऱ्या माणसाला कळतं. त्यामुळे आयुः या शब्दाच्या अर्थाला सात्विकतेमध्ये काय काय आहार चालतो हे की कळायला आपल्याला वेगळं काही पाहावं लागणार नाही. योग्य वेळी योग्य अल्प आहार घेणं हे सात्विक, म्हणजे आयुष्याच्या दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं, आपल्या जोपर्यंत आपण हा देह जिवंत ठेवायचा आहे तिथपर्यंत त्या देहाला पोषक असलं पाहिजे, यासाठी तरी आयुः असा शब्द वापरला आहे. यावर काही फार मोठा विचार करायला हवा असं नाही आहे. आपल्याला कळतं, अगदी स्पष्टच बोलायचं झालं तर मरण येऊ नये म्हणून जगणं, अशी जी काही परिस्थिती येऊ नये कोणावर, पण जी काही येते
ऑक्सिजन लावायला लागतो आहे, श्वास मिळत नाही आहे, त्रास होतो आहे, व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं आहे, त्यावेळेला असं लक्षात येतं की काहीतरी हे चुकतं आहे. पण ते त्यावेळेला चुकलेलं नसतं, पूर्वायुष्यातच चुका झालेल्या असतात. हे व्हायला नको असेल तर आपला आहार योग्य वेळी योग्य तेवढाच घेणं हे आपल्याला माऊली सांगत आहेत. सत्व म्हटलं आहे. आता सत्व याचा अर्थ आपल्या मनाचं सामर्थ्य वाढविणारं. आहाराचं जर मनावर परिणाम होतो तर आपल्या मनाला सामर्थ्य द्यायला हवं, ते मनाचं सामर्थ्य वाढवणारं किंवा आपलं अंतःकरण शुद्ध ठेवणारं, मनामध्ये अंतःकरणामध्ये काही विपरीत विचारसुद्धा आपल्या मनात यायला नको, अशासाठी कोणतं अन्न घ्यावं तर सात्विक अन्न घ्यावं. म्हणजे काय, तर अंतःकरण शांत राहील, मन आपलं प्रसन्न राहील असं अन्न घ्या. खूप खाल्लं, जडत्व आलं की काय मन प्रसन्न राहणार. मन प्रसन्न राहायला हवं असेल तर आपण काय खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत हे ठरवायला हवं. जळजळणारे पदार्थ खाल्ले तर कसं काय मन प्रसन्न राहील. मग रात्री झोप येणार नाही, मग दूध पिऊन बघा, पाणी पिऊन बघा, काही करता येत नाही. हे सगळं दुसऱ्याच्या अनुभवाने पण आपल्याला कळू शकतं. आपल्यालाच प्रत्येकाला की अनुभव यावा लागतो अशातला भाग नाही. पण ठसका लागणं, उचकी लागणं, अपचन होणं अशा गोष्टी जर असतील तर मन प्रसन्न कसं राहील. सत्व याचा अर्थ असा आहे की आहारामुळे आपलं मन प्रसन्न राहिलं पाहिजे. आणि असं कर्म करण्यासाठी उत्साह वाटेल अशा प्रकारचा आहार घेणं त्याला सत्वा म्हणायचं. मन शांत, प्रसन्न, उत्साही राहील याच्यासाठी अन्न घेणं. सगळ्या शब्दांचा अर्थ विचार घेतला तर एक चांगला म्हणजे सात्विक वृत्तीचा माणूस शरीरानं आणि मनाने पण कसा असला पाहिजे याचं वर्णन माऊली ह्या श्लोकात किंवा भगवंत या श्लोकामध्ये करतोय. बल, शक्ती वाढवणार, मनाची पण आणि बुद्धीची पण, शरीराची पण. बुद्धी हे वाढली पाहिजे, शक्ती वाढली पाहिजे. शास्त्र आपल्याला सांगतं की आपण जे अन्न घेतो त्या अन्नाच्या सूक्ष्म म्हणजे तो जो अन्नरस आहे त्या अन्नरसाने आपलं पोषण होतं. मराठी काकांनी या श्लोकाचं विवेचन केलं ना त्यावेळेला एक छोट्या शिष्याची गोष्ट सांगितली की असं होतं. तर एक म्हणे नवीन मुलगा होता आश्रमात आलेला आणि नवीन शिक्षण त्याचं सुरू झालं होतं. एक दिवस हा शिष्य गुरूंना सांगायला आला की मला एक प्रश्न विचारायचा आहे. तर गुरुजी म्हणाले, काय रे बाळा. तर म्हणाले, आपण अन्न खातो ना. हो. आणि तुम्ही म्हणता त्या अन्नाचा आपल्या मनावर पण प्रभाव होतो. तर म्हणाले, हो बरोबर आहे, होतो. पण म्हणाला असं आहे की अन्न तर स्थूल आहे, अन्न आपल्याला दिसतं, अन्न स्थूल आहे आणि आपलं मन तर सूक्ष्म आहे. मग आता सिद्धांत काय सांगतं, शास्त्र काय सांगतं की स्थूल वस्तू ज्या आहेत त्या स्थूल वस्तूंचा सूक्ष्म वस्तूवर प्रभाव पडत नाही. स्थूल वस्तू ज्या आहेत त्या स्थूल वस्तूंचा सूक्ष्म वस्तूंवर प्रभाव पडत नाही असं सांगतं. मग आपलं जर मन सूक्ष्म आहे तर या सूक्ष्म असणाऱ्या मनावर या स्थूल असणाऱ्या अन्नाचा कसा काय परिणाम होईल. तर तो हुशार आहे मुलगा, त्या मुलाचा प्रश्न बरोबर आहे. गुरुदेवांच्या लक्षात आलं की याला आता याच्याच भाषेमध्ये उत्तर द्यायला लागेल. तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले की तुला पुरुषसूक्त पाठ येतं ना. हो म्हणाला, मला येतं पाठ. म्हण बरं म्हणाला. म्हणून मग त्यांनी छानपैकी पुरुषसूक्ताचा पाठ केला. अगदी बिनचूक, उच्चार छान, स्पष्ट. गुरुदेवाने त्याचं अगदी कौतुक केलं. छान म्हणाले, एकदम छान म्हटलंस. आणि मग भोजनगृहाच्या प्रमुखाला बोलावलं आणि त्याला सांगितलं की या मुलाला आजपासून छान त्यांनी पुरुषसूक्त म्हटलं. मी त्याच्या अगदी प्रसन्न झालो आहे. तर आजपासून 3 दिवस याला जेवण द्यायचं नाही. आता पुरुषसूक्त म्हटल्याची बक्षिसी आहे काही ऐकणाऱ्याला आपल्याला असं वाटेल. पण त्याचं कौतुक केलं, पाठवून हात फिरवला, वा छान म्हटलं आणि बोलावून त्या याला सांगितलं भोजनगृहाच्या प्रमुखाला की याला 3 दिवस अन्न द्यायचं नाही. आणि मग तो काय हुकमाचा ताबेदार, तो म्हणाला ठीक आहे. आता ह्या मुलाला 3 दिवस अन्न मिळालं नाही, फक्त लिंबू पाणी दिलं होतं. त्या लिंबू पाण्यावर तो बिचारा आश्रमात राहिला आहे. त्यामुळे आश्रमात गुरूंच्या आज्ञेचं पालन करायचं. काही बोलला नाही, अक्षरशः लिंबू पाण्यावर राहिला. गुरुजींनी विचार केला त्याचं शरीर सगळं शुद्ध होईल 3 दिवस लिंबू पाण्यावर ठेवलं तर, आणि शरीर उत्तम झालं की पाठांतर पण त्याचं उत्तम होईल.
आणि गुरुदेवांची आज्ञा त्यांनी सगळं सांगितलं. 3 दिवस या मुलाने ऐकलं. 4थ्या दिवशी या मुलाला बोलावलं गुरुजींनी आणि म्हणाले, की "बाळा छान, आता तुझी शरीरशुद्धी झाली. आता चिंता करायचं कारण नाही. पण आता असं कर, पूर्ण शरीर तुझं शुद्ध झालं, सगळा मल जो आहे तो नष्ट झालेला आहे. 3 दिवसापूर्वी जो पुरुष सुक्ताचा तू पाठ केला होतास ना, खूप छान केला होतास. छान म्हटलं होतंस, उच्चार स्पष्ट होते. आत्ता परत म्हणून दाखव." आता 3 दिवस मुलाच्या पोटात अन्नाचा कण नाही आहे. लिंबू पाण्यावर ते पोरगं आहे. त्यामुळे तो म्हणायला लागला, पण मोठ्या कष्टानं त्याच्या तोंडून शब्द फुटत होते, आवाज फुटत नव्हता. मोठ्यांना तर म्हणताच येत नव्हतं. मध्ये मध्ये तो अडखळायला पण लागला. जरा तस्मात तस्मात असं व्हायला लागलं. थोडंसं मनही त्याचं ठिकाणावर राहीना. खरं आहे, लहान पोरगं आहे, 3 दिवस उपाशी आहे, चुकावं लागल्या. आणि मग गुरुजींनी त्याला जवळ बोलावलं आणि छानपैकी भांडभर दूध प्यायला दिलं. भांडभर दूध प्यायला 5-10 मिनटं शांत बस म्हणाले. आता म्हण म्हणाले. आणि मग त्यांनी सगळा विष्णू सहस्रनामाचा काय त्याचा पुरुष सूक्ताचा पाठ बिनचूक म्हणून दाखवला. म्हणाले, कळलं तुला? सूक्ष्म असणाऱ्या तुझ्या मनावर, तुझ्या बुद्धीवर अन्नाचा किती परिणाम होतो तो. अन्न स्थूल आहे, पण स्थूल अन्नाचा सूक्ष्म मनावर, सूक्ष्म बुद्धीवर परिणाम होतो. त्यामुळे अन्न आपल्या आता ते कोणत्या प्रकारचं अन्न घेतलं तर काय होतं हा खरा विषय. पण हे नक्कीच की आपल्या शरीराच्या प्रत्येक मन, बुद्धी आणि शारीरिक सगळ्या गोष्टी या सगळ्याचा परिणाम जो आहे तो अन्नाच्या ह्या स्थूल भागाने होतं. मनाचे संवर्धन होत असतं. असं शास्त्र सांगतं की जो काही आपण अन्न घेतो त्या अन्नाचे 3 भाग करायचे. एक ते मनाचं संवर्धन होतं, दुसऱ्या भागानं वीर्य शक्ती निर्माण होते आणि तिसऱ्या भागामध्ये रक्त आणि पाचक रस जे असतात ते निर्माण होतात. आणि मग नको असलेला जो भाग आहे तो आपण बाहेर मलमूत्रा वाटे बाहेर टाकतो. अशी सामान्यपणानं रचना शरीराची असं सांगितलं जातं. सात्विक वृत्तीची जी माणसं आहेत त्या माणसांना ज्या अन्नानं मनाची, शरीराची शक्ती किंवा बल वाढेल तेच अन्न आवडतं. सात्विक वृत्तीच्या माणसांना शरीर, मन, बुद्धीची शक्ती कशी वाढेल, ज्यामुळे वाढेल ते अन्न आवडतं असं स्पष्ट आहे. आणि तोच विचार आपल्याला करायचा आहे. आरोग्य आता खरं म्हणजे काही वेगळं सांगायलाच नको आहे. आरोग्याचा सरळच अन्नाशी संबंध आहे. जे प्रत्येक वेळेला आरोग्य बिघडतं तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण काहीतरी चुकीचं खाल्लेलं आहे. पित्तकार होणाऱ्या माणसाला कळतं की जरा जरी आपण काही वस्तू खाल्ली तर ते पित्तकारक वस्तू पोटात गेल्यावर काय परिणाम होतात ते आपल्याला माहिती आहे. किंवा काही वेळा आता हे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, कोणाचं तरी चालू आहे ना. उष्णतेचे पदार्थ जर खाल्ले गेले तर या उन्हाळ्यामध्ये त्याचा त्रास होतो असं आपण आपल्याला माहिती आहे. त्या आरोग्याचा अन्नाशी किती संबंध आहे आपल्याला कळतं. उष्ण पदार्थ खाल्ले की नुसतीच उष्णता आणि शरीराला कसं तळव्यांची आग होते किंवा डोळ्यांची आग होते, अशा गोष्टीसुद्धा आतमध्ये जळजळ होते. त्यामुळे आहारामुळे स्वास्थ्य उत्तम राहतं किंवा बिघडतं हे अगदी काही आरोग्य याच्यात सांगायला की वेगळं नकोच आहे. सगळं संतुलित राहील किंवा मग अशी म्हटलं तसं की आपल्याला आळस येणार नाही अशा प्रकारचा उत्साह टिकून राहणारं अन्न आपण खाल्लं पाहिजे. आपला रोजचा अनुभव आहे. साधारणपणानं 5-6 तास रात्री सलग शांत झोप झाली असली की आपल्याला सकाळी ताजंतवानं उत्साही वाटतं. अगदी बरोबर आहे. आणि मग सगळा दिवस आपला व्यवस्थित आपण जे काही ठरवलं आहे त्याप्रमाणे उत्साहात जातो. आरोग्याचा अर्थ हाच आहे, आपली शक्ती आपल्याला पाहिजे तिथे पाहिजे तेवढी वापरता आली पाहिजे. शक्ती कमी पडली की याचा अर्थ आपली काहीतरी गडबड झाली असं कळतं. म्हणजे औषधं खाऊन तर ठीक राहणं हा त्याचा अर्थ नाही आहे. औषध खायला न लागणं, आहारानेच सगळं आरोग्य आपलं चांगलं राहणं, ह्याच्यावर आपली तब्येत चांगली वाईट किंवा काय आहे तो ती परीक्षा होते. मनाचं पण आपलं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर ते सुद्धा चांगलं राहण्याचं लक्षण आहार हेच आहे असं आपल्याला कळलं. काही वेळा होतं असं आपल्याला परीक्षा आपली आपण बघू शकतो.
मनाचं आरोग्य म्हणजे काय, तर काही वेळेला असं होतं आपण काही वाचतोय, काही लिहितोय, काही काम करतोय, तर आपलं तिथे लक्ष लागत नाही. मग आपल्या लक्षात येतं काहीतरी बिघडलंय. वाचलं आणि वाचताना सुद्धा आपलं लक्ष लागलं नाही, काय वाचतोय आपल्याला कळलं नाही, की आपण समजावं की मनाचं आरोग्य आपलं बिघडलंय. तर नुसतं शरीराच्याच आरोग्याचं नाही, पण मनाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुद्धा असा उत्साह हे काय म्हणायचं ज्याला कंटाळा येतच नाही, आळस येतच नाही, असं जर झालं तर आपलं नियमितपणाने सगळं ठीक चाललंय बघावं. नाहीतर काहीतरी गडबड आहे असं लक्षात येतं. पुढला शब्द दिलाय सुख, प्रीती, विवर्धनः. खाल्ल्याने आपल्याला सुख वाटलं पाहिजे. सुख वाटेल एवढंच खाल्लं पाहिजे. शब्द कसे इकडले इकडे फिरवते चालेल. प्रेम वाटलं पाहिजे, बरं वाटलं पाहिजे. आहा! काय छान जेवण झालं, असं वाटलं पाहिजे. समाधान झालं पाहिजे. नाहीतर काहीतरी नाकातोंडातून पाणी येत आहे, काहीतरी भरमसाठ तिखट खाल्लं आहे आणि मग धो-धो 2 घास पाणी खाल्ल्यावर पाणी प्यावं लागतंय. त्याने सुख नाही वाटणार, त्यांनी प्रीतिविवर्धना नाही होणार. खाल्ल्याचं जे समाधान आहे ते नाही मिळणार. सुखप्रीतिविवर्धना हा म्हणजे आहाराने समाधान झालं पाहिजे, छान बरं वाटलं पाहिजे. खाताना, खाल्ल्यानंतर असं दोन्ही वेळेला प्रसन्न वाटलं पाहिजे. शेवटी अन्न येते त्यामुळे ते खाणाऱ्याच्या आनंदावरती पुढे त्याचा प्रवास होणार आहे. आनंदाने खाल्लं तर पुढे त्याचा अन्नाचा प्रवास पण नीटनेटकी होणार आहे. या सगळ्यावर हे सत्व ठरतं असं ते सांगतात. आणखीन पॉइंट आहे, आता अन्न कसं हे झालं पहिला भाग की बरोबर आहे. अगदी सुखप्रीतिवर्धना असं असलं पाहिजे. आणखीन कसं असलं पाहिजे तर म्हणे स्निग्धाः, रस्याः, रस्याः स्निग्धाः. रस्या म्हणजे ज्याच्यामध्ये रस आहे. म्हणजे फळांमध्ये रस असतो, भाज्यांमध्ये असतो, दूध आहे. तर दूध, फळं, भाज्या हे शरीराचं पोषण करणार आहे. अन्नरस सेवन करायचे तर आपण बऱ्याचदा असं होतं अमुक एक गोष्ट आवडतच नाही. पण ती समजा आपल्याला उपयोगी आहे, रसपूर्ण आहे. तर ते आपल्याला सवय लावून घेतली पाहिजे, ते खाल्लं पाहिजे. पण बऱ्याचदा असं होतं की चालत नाही, आवडत नाही, अशा नावाखाली एखादा पदार्थ आपण घेतच नाही. आता हे नियम आणि अपवाद हे त्या व्यक्तीवरती अवलंबून असतं, ते सगळीकडे की सारखं नसतं. पण रक्त वाढ होणं, रक्तशुद्धी होणं यासाठी जे काही रस प्रधान असणाऱ्या गोष्टी आहेत त्या काढल्या. म्हणजे आपल्याला लहानपणापासून आपल्याला आणि आपण पुढल्या पिढीला सांगत राहिलो, की जसं समजा असं म्हटलं की आजी नाही मला बीट आवडत, मग आपण लगेच सांगतो नाही रे ते खावं, त्यांनी ना रक्त वाढतं. आजी मला मुळा आवडत नाही. अरे तो खावा, ते पचनाला चांगलं असतं. असं जे की आपण सांगत असतो ते सगळे रस्य आहार याच्यामध्ये येतात, की ते श्रेयस चांगलं काय आहे, श्रेयस्कर काय याच्याच आहे. काय आवडतं याच्यावरती ते अवलंबून नाही आहे. रस्य आहार याचा अर्थ आपल्या देहाला जरुरीचं असणारं, आवश्यक असणारं, लागणारं हे सात्विक माणूस अन्न घेतो म्हणून त्याला सात्विक आहार म्हणायचं. पण जे गरजेचं नाही आहे, झणझणीत लोणची मिरची खाणं किंवा म्हणजे सात्विक माणसाला अ, त्याच कैरीचा आंबा तयार झाला की तो सुखप्रीतिवर्धना वाटेल, हे बरोबर आहे. पण आता वाचणाऱ्यांनी आणि ऐकणाऱ्यांनी ह्याचा अर्थ असा नाही लावू की हे खायचंच नाही का, असं नाही आहे. त्याच्यात आपण उदाहरण काढावं एवढ्यापुरतं घेतो आहे, की असे रस गोळा करणारे, रस निर्माण करणारे जे पदार्थ आहेत ते रस्याहा खावे. स्निग्धाहा म्हणजे ज्याच्यामध्ये प्रथिनं आहेत. शास्त्र सांगतं आपल्याला की थोड्या प्रमाणात तरी आता अलीकडे साजूक तूप हे आपल्या पूर्वी असंच आहे की पंगत बसली की घरचा जो यजमान आहे तो पंक्तीला तूप वाढायला जायचा. इतकी ती महत्त्वाची गोष्ट होती. तर तूप वाढून झालं का म्हणजे मग पंगत झालं सगळं वाढलं आणि मग बसायचे लोक. तर ते साजूक तूप किती महत्त्वाचं आहे. तर ते स्निग्धाः. पण भगवंत पण असं आहे की त्याच्यामध्ये अन्नशुद्धीच म्हटलं आहे साजूक तुपाला. तशी अन्नशुद्धी होते आणि मग असं हे सात्विक गोष्टीसाठी उपयोगाला असणारी गोष्ट आहे. रोज एक चमचाभर तूप खाणं हे आवश्यक आहे. असं आपल्या संस्कृतीने आणि आपल्या परंपरेने पण आपल्याला सांगितलेलं आहे. तिसरा शब्द आहे स्थिरा. स्थिरा याचा अर्थ पचण्याला सोपं म्हणजे हलकं अन्न घ्यावं. बराच काळ
शरीरामध्ये शक्ती टिकेल असं अन्न खावं. म्हणजे असं आहे की दिवसातून 3 वेळा समजा खायचं आहे. तर असं नाही होता कामा की पूर्वी नुसताच भात खाल्ला किंवा तासाभरात परत भूक लागते म्हणून मग पोळी भाकरी खावी. पोळी भाकरीने जरा अधिक काळ मध्ये जातो. तर अशासाठी स्थिरता किंवा स्थैर्य प्राप्त होणारे जे अन्न आहे ते खावं. बाकी आहेच, उत्साह वाढलाच पाहिजे, शक्ती राहिलीच पाहिजे. ह्या गोष्टी तर आहेत. पण पचण्यामध्ये सोपं, सुलभ आणि शक्ती टिकवून धरणारं असं अन्न खावं. आणि चौथा शब्द हृद्या. हृद्या म्हणजे मनपसंत, आनंद देणारं. आपल्याला आवडणारी गोष्ट आपल्या शरीराला पण अधिक ती पोषक ठरते. त्यामुळे तेवढ्यापुरतं तरी आपल्याला ते नक्कीच हृदय हा आनंद देणं बरं वाटलेलं असतं. आता हे दरवेळेस काही नाही आहे. आनंद वाटणारं म्हणजे प्रेयस, हे श्रेयस असेलच ह्याची खात्री नाही देत आहे. म्हणून जरा विचार करायचा की आवडतच ना, म्हणजे हेच आवडतं म्हणून तेच खायचं, ते शरीराला पोषक आहे की नाही, शरीराला, मनाला, बुद्धीला हे विचार करून घ्यावं लागतं. त्यामुळे परिणाम जर त्याचा योग्य होणार नसेल तर किती जरी आवडणारं असलं, म्हणजे डायबेटीस झालेला आहे तर किती जरी गोड आवडत असलं तरी नाहीच खाता कामा नये असं आपण ठरवतो. अशा पद्धती झाल्यानंतर काय, आपण आधीच जर त्याचा सीमित स्वरूपातच घ्यायचं ठरवलं तर मग ह्या गोष्टी आपोआपच टळतील असं पण आहे. भूक समजा असं म्हणू की मनपसंत असेल तरच खायचं. मुलांच्या बाबतीत असतं की काय केलं आहे त्यावरती अवलंबून आहे. म्हणजे एखादी आवडती भाजी असेल तर मग एका पाठोपाठ पोळ्या जातात. पण नसेल तर मग नको, मला भूक नाही आहे असं होतं. तर तसं नाही असता कामा. प्रेयस आणि श्रेयस कळलं पाहिजे. भूक असली आणि नसली, मनपसंत असलं आणि नसलं तरी आहाराचं जे काही आहे, आता हे असं होतं म्हणून ते पण आपल्याला ते सांगितलं की आनंद देणारं हृदय हा अगदी बरोबर आहे. मग जर मनपसंत आहे आणि भुकेची वेळ झालेली नाही आहे तरी देखील नाही खायचं, असा पण विचार आपल्याला करता आला पाहिजे. सात्विक माणूस असा विचार करतो की आहे, तुम्ही केला आहेत माझ्या आवडीचा पदार्थ, पण नाही, माझा जेवण झालेलं आहे, आता नाही खाणार असं म्हणतो. पण एखाद्या रसनेवर ताबा नसणार आहे तर तो म्हणतो ठीक आहे, आवडीचा पदार्थ आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी वेगळा कप्पा आहे असं म्हणून खाईल सुद्धा. त्यामुळे हितकारक काय आहे, श्रेयस्कर काय आहे याचा विचार सात्विक आहारासाठी केला पाहिजे. दुसरं म्हणजे आता ह्याच्यासाठी काय आपल्याला उदाहरणं काही कमी नाही आहेत. आपण म्हणतो की खूप थंड आणि खूप गरम, आपल्या पुढे आता रजतमाचं वर्णन करतात ते येणार आहे. पण एखाद्याला अगदी म्हणजे सांगतात कौतुकाने की आम्ही ना 12 महिने फ्रीजचं पाणी पितो. आता हे काही मोठं कौतुकाचं आहे की अगदी थंडीच्या दिवसामध्ये काहीच गरज नाही आहे फ्रीजचं पाणी. किंबहुना सात्विक आहारामध्ये कितीही उष्णता जरी असली, कितीही गार पाणी प्यायचं असेल, तो माठातलं पाणी प्रिफर करेल, फ्रीजमधलं पाणी करणार नाही. अशा प्रकारे खाणाऱ्याला आनंद, घेणाऱ्याला आनंद आणि आपल्या शरीराला, मनाला, बुद्धीला काय प्रकारचं त्याचा परिणाम, हा सगळ्याचा विचार हा सात्विक वृत्तीचा माणूस करतो. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, आपल्या देहाला चालण्याप्रमाणे तो अन्न खाताना, बनवताना विचार करतो. बनवताना म्हटल्यावरती तो पण विचार आला. शास्त्रामध्ये त्याचा पण विचार केला आहे. सात्विक प्रवृत्तीच्या माणसाला जसं हे काय आवडतं, काय नावडतं, काय चालतं, काय चालत नाही, हा विचार असतो, तसं कुणी केलेलं असतं याच्यावर पण विचार करायला हवा. हृदय हा म्हटलेला आहे, त्याच्यात हे पण सगळं आलं. पूर्वीच्या काळी अगदी आवर्जून सांगितलं जायचं की घरातल्या आजींनी, आईनी स्वयंपाक करावा किंवा घरामध्ये कितीही जरी अगदी म्हणजे माझे वडील नेहमी तरुण मंडळींच्यासमोर मुद्दाम सांगायचे की तुमच्या घरामध्ये मूल सांभाळायला अगदी कोणी ठेवलं असाल, हल्ली आया नोकऱ्या करतात त्यामुळे लहान मुलाला सांभाळायला कोणीतरी घरात असतं, काही हरकत नाही, जरूर असू दे, परंतु तुम्ही मुलाला भरवताना मात्र आजीने किंवा आईने भरवावं. ते जे काही प्रेमाने आजीने आणि आईने भरवलं ते मुलाच्या अंगी लागतं. हा विचार करण्यासारखा विषय आहे. कुणी केलेला आहे, कोण भरवत आहे याच्यावर पण आपल्या त्या अन्नाचा परिणाम आपल्या जो काही मनबुद्धी शरीरावर होणार आहे तो अवलंबून आहे. डॉक्टर सवितानंदांनी एक प्रसंग सांगितलेला यापूर्वी, पण अनेक वेळा अनेक जणं सांगतात, पण ते मुद्दामून ऐकण्यासारखी गोष्ट आहे म्हणून पुन्हा एकदा सांगते की डॉक्टर सवितानंदांनी एका ठिकाणी असं म्हटलं की एक दिवस असं झालं
की घरातल्या एका चांगल्या सुखवस्तू घरातला एक माणूस रविवारचा दिवस होता, हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता आणि त्या दिवशी फक्त सुट्टी असल्यामुळे एरवी घरामध्ये सकाळी पोळ्या करणाऱ्या बाई यायच्या, पोळ्या करायच्या आणि मिठल्या तोंडी बिचाऱ्या जायच्या, बोलायला कोणाला वेळ नसायचा. पण आज रविवार असल्यामुळे पत्नी पण घरात आहे आणि दोघीजणी त्या घरामध्ये काम करत आहेत, त्या बाई पोळ्या करत आहेत. घरातली मालकीण पण काहीतरी आजूबाजूला काम करते आणि मग तिच्या लक्षात आलं की आज ह्या गप्प आहेत, आपल्या काकू काही बोलत नाही आहेत पोळीवाल्या. म्हणून तिने विचारलं की "का हो काकू, आज तुम्ही बोलत नाही आहात, काही बरं नाही का तुम्हाला?" तेव्हा ती म्हणाली, "काय सांगू?" तर म्हणे, "काय झालं?" तर "मला एक प्रॉब्लेम आहे, माझी सगळी कामं या भागात आहेत आणि आमच्या तर मी जिथे राहते ना, तिथे सगळं रिडेव्हलपिंगला जाणार आहे. तर आता आम्हाला तरी घरं खाली करायला सांगितले आहेत. आता माहीत नाही आम्हाला कुठे मिळेल आणि मला कसं काय इकडली कामं कशी माझी करता येतील, मला कसं येता येईल. खूप मोठ्या विवंचनेत मी आहे." असं ती सांगत होती. आणि हा संवाद या ऐकला हॉलमध्ये बसणाऱ्या घरमालकाने आणि त्याच्या लक्षात आलं की मी विचारच करतोय की गेले 2-3 दिवस मला एकच स्वप्न पडतं आहे. खरं तर मी माझ्या स्वतःच्या ओनरशिपच्या फ्लॅटमध्ये राहतो आहे. पण मला स्वप्न मात्र असं पडतं की मला घराचा प्रॉब्लेम आहे, मला घर नाही आहे. मग मी जागा होतो आणि काय आहे कमालाचं हे कसलं स्वप्न? आपण तर आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहतो. मग मी दुर्लक्ष करतो त्या स्वप्नाकडे. पण घडलाय खरं असं 2-3 दिवस आणि मग त्याच्या लक्षात येतं. सवितानंद सांगतात की आपण खाल्लेल्या आपण जे अन्न खातो, ते जे कोणी केलेलं असतं, त्याचे जे काही प्रश्न असतात, ते प्रश्नसुद्धा सूक्ष्म रूपात का होईना आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. त्या बाईचा हा प्रॉब्लेम होता. तिने केलेल्या पोळ्या आपण खातोय आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम त्या अन्नावाटे आपल्या मनामध्ये आला आणि म्हणून कोणी केलं आहे अन्न, तयार कोणी केलं आहे ह्यावर पण खूप मोठा अ, परिणाम असतो, अ, असं शास्त्र आपल्याला सांगतं. तर माऊली पण या श्लोकांवर मोठं भाष्य करणार आहे. 125 ते 138 एवढ्या ओव्या माऊली या संबंधी लिहिणं सांगतात. बघूया आपल्या त्यातल्या काही जमतात तेवढ्या. तरी सत्वगुणाकडे जे दैवे भोगता पडे, तै मधुरी रसी वाढे मेचुतया. ते म्हणतात की दैवयोगाने जे दैवे भोगता पडे, दैवयोगाने जेव्हा हा भोगता जो आहे तो सत्वगुणी असतो, आपण सत्वगुणाचाच विचार करतोय, तर त्याची जी काही वृत्ती असते ना, ती मधुरी रसी वाढे, मधुर सेवनाकडे असते. सत्वगुणी माणसाची वृत्ती ही गोड खाण्याकरते, मधुर रस त्याला जास्त प्रिय असतो. माऊली सांगतात हां की कसं ओळखायचं? मधुर रस खाणारा सत्वगुणी किंवा सत्वगुण्याला मधुर रस आवडतो. अंगेची द्रव्ये सुरसे, जे अंगेची पदार्थ गोड असे, अंगेची स्नेहे बहु असे, सुपक्वे जिये. आता ह्या मधुर रस घेणाऱ्या सात्विक माणसाचा मधुर रस कसा आहे ते पण लक्षात घ्या. ते म्हणतात अंगेची द्रव्ये सुरसे, त्या पदार्थाचा अंगचाच गोडपणा. पदार्थ गोड केलेला नाही सांगितलेला आहे, अंगचाच गोडपणा. अंगेची पदार्थ गोड असे, रसभरी गोड पदार्थ जो आहे तो त्याच्या अंगी रसानेच आहे, म्हणजे मुळात त्या पदार्थातच गोडवा आहे. किंवा एखाद्या फळाचा विचार केला तर चांगलं परिपक्व झालेलं फळ आहे, म्हणजे ते फळच मधुर आहे असं त्याला आवडतं. म्हणजे पहिल्या ओवीनंतर जर कुणाच्या मनात आलं असेल की सात्विक माणसाला गोड आवडतं, म्हणजे कुठल्याही पदार्थात भरपूर साखर घातली आणि ते खाल्लं म्हणजे आवडतं सात्विक, असं नाही. तर अंगी द्रव्य ज्याच्यात मुळातच त्या पदार्थातच गोडवा आहे. आपण असं धरूया की बनवलेले पदार्थ खीर आहे, बासुंदी आहे, आमरस आहे, ते पण तो सात्विक वृत्तीचा माणूस खातच असेल. पण केळं आहे, द्राक्ष आहे, अंगी रस, फळांमध्ये जो अंगचा रस असतो, ते पदार्थ स्वभावतःच जे गोड असतात, ते गोड पदार्थ सात्विक माणसाला आवडतात. तूप, लोणी हे सिद्ध पदार्थ, यापासून बनलेले पदार्थ हे सात्विक माणसाला आवडतात. पुढे आकारे नव्हती ढगळे, स्पर्शे अतिमवाळे, जिभे लागी स्नेहाळे स्वादे जिये. माऊली पदार्थांची नावं घेतली नाहीत, पण पदार्थांच्या रूपाचं वर्णन माऊलीने केलं. ते म्हणतात आकारे नव्हती ढगळे, म्हणजे आकारानं सुद्धा कसे असतात. आपण ढगळे कपडे काय घातलेत, म्हणजे आकारानं पण नाजूक साजूक चांगला आकार असला पाहिजे पदार्थाचा. स्पर्शे अतिमवाळे, त्या पदार्थाचा स्पर्श पण मऊ मुलायम असला पाहिजे. छान गुलाबजाम काय झाले, तोंडात घातला की विरघळतोय असं वर्णन आपण करतो. जिभे लागी स्नेहाळे, स्वाभाविकच जिभेला पण छान स्निग्ध रुचीचे आहेत असे स्वादिष्ट पदार्थ
अशी स्वादिष्ट गोष्ट सात्विक माणसाला आवडते. आकारानं पण सुबक आहे. म्हणजे आपण पुरी, ते भटुऱ्याचा आकार एवढा असतो, पण पुरीचा नाजूक आकार असतो, बरं दिसतं दिसायला. लाडूचे आकार, करंजीचा आकार, अनरसेसुद्धा आता अधिक महिना आला आहे, त्याचा आकार, असा नाजूक आकाराचा पदार्थ हा सात्विक माणसाला आवडतो. आगळे-ढगळे आकाराने मोठे मोठे असणारे आवडत नाहीत. आणखीन काय म्हटलं आहे की स्वादिष्ट, ज्याचा स्निग्धपणा, सुगंध असा जो की पदार्थ आहे, म्हणजे छानपैकी केशर, वेलची वगैरे घालून केलेला पदार्थ आहे, तो सात्विक माणसाला आवडतो. नुसताच आपला नाही तर छानपैकी केशरी भात करावा, केशर घालून केलेला असावा, छानपैकी त्याला वेलची किंवा बदाम वगैरे घातलेले असावे, तर ते आवडतं. रसे गाढी वरी ढिली, खरं म्हणजे त्यांनी काही नावं दिली नाही आहेत, पण आता त्यांनी जे काही आकार वगैरे वर्णन केलं त्याच्यावरून आपल्याला सुचणारे पदार्थ आहेतच. म्हणून काय आवडतं सात्विक वृत्तीच्या माणसाला? रसे गाढी वरी ढिली, द्रवभावी आथिली, अये ठावो सांडिली अगदी नापे. पुढे म्हणतात अगदी छानपैकी रसयुक्त, गाढ चांगला दाट रस आहे, छानपैकी मऊ, म्हणजे असा ओलसर पदार्थ, द्रवभावी आदिली, असं रसाने भरलेलं छानपैकी, ठाये ठावो सांडिली, म्हणजे अगदी असं वर्णन वाचलं की असं पाकातली पुरी वगैरे असतात तसं असतं. ओलसर पण सुकलेली, गोड असं सगळं असणारं, किंवा मोतीचूर, की तो लाडू असा थोडासा ओलसरच, की तोंडात टाकला की तो विरघळतोच. अगदीच्या उष्णतेनं असं करपलेलं नाही, खूप अन्नाची उष्णता नाही, ओलसर असणारं, मऊसर असणारं असे पदार्थ, कडकपणा नाही असे पदार्थ सात्विक वृत्तीच्या माणसाला आवडतात. माऊलींनी पुढल्या ओळीमध्ये त्याला इतकं उंचीवर नेऊन ठेवलं आहे, ते म्हणजे जैसे गुरुमुखीचे अक्षर, गुरुच्या मुखातून आलेला जो शब्द आहे तो पाळला जातोच. गुरुनी सांगितलं की प्रमाण, अंगे साने परिणामे थोर, जैसे गुरुमुखीचे अक्षर, म्हणजे गुरुमुखातली अक्षरं जितकी महत्त्वाची असतात, थोडकीच असतात, खूप सांगत नाहीत वारंवार, थोडंसंच काहीतरी सांगतात, पण ते महत्त्वाचं असतं. तसं थोडंसं सेवन केलं की तृप्ती टिकून राहते असं अन्न. बाकी सगळं ठीक आहे आपलं, आपल्याला बरं वाटलं म्हणून या पदार्थांची नावं घेतली आणि छान आहे आकाराने, दिसायला वगैरे वगैरे वर्णन केलं. 129 माऊलीनं जे म्हणायचं आहे ते सांगितलं की थोडंच, गुरुमुखातून आलेली अक्षर जितकी महत्त्वाची तितकं थोडंसं सेवन केल्यावर तृप्ती होईल, छान समाधान होईल असं अन्न, ते अन्न सात्विक माणसाला आवडतं, किंवा ते अन्न म्हणजे सात्विक अन्न असं घ्यावं, किंवा त्यामुळे माणूस सात्विक होईल असं म्हणूया. गाईचं दूध, फळं, अगदी जे शास्त्राला धरून असणार, म्हणजे आता फळांचा विचार केला आपण, त्याची खरंच रसभरीत भरणं, परिपक्व झाली, चांगली तयार झालेली फळं आहेत ती फळं, असाच आहार घ्यावा. आणि मुखी जैसी गोडे तैसीची ते आतुरेकडे, तिये अन्नी प्रीती वाढे सात्विकाची. आणखीन पण सांगितलं, म्हणजे थोडंसं सेवन करून तृप्ती वाटेल ही तर गोष्ट सांगितलीच, की फार खावं लागणारच नाही, थोडं खाल्लं तरी समाधान वाटेल. आता म्हणतात की मुखी जैसी गोडे, म्हणजे जी काही चव लागेल, आणि तैसेची आतुरेकडे, तोंडाला चव लागेल, रसना तर खुश होईलच, आणि आत गेल्यावर सुद्धा ती अन्नी प्रीती वाढे, त्या अन्नाविषयी प्रेम वाटेल, तेच अन्न हितकारक आहे. खाताना बरं वाटेल आणि नंतरही त्या अन्नाबद्दल प्रेम वाटेल, आतमध्ये पोटात गेल्यानंतरही त्याचा परिणाम चांगला होईल आणि अन्नाचं ते प्रेम वाटेल, ते सात्विक अन्न होय, ते हितकारक अन्न होय. त्या अशा प्रकारच्या अन्नाविषयी प्रेम वाटणं हे सात्विक प्रवृत्तीचं, काय सात्विक माणसाला अशा प्रकारचं अन्न आवडतं. खातानाही गोड लागलं पाहिजे, नंतरही ते आरोग्यासाठी योग्य असलं पाहिजे, उपकारक असलं पाहिजे. स्वाभाविकच असं अन्न सात्विक माणसाला आवडतं. एवं गुणलक्षण सात्विक भोज्य जाण, आयुष्याचे त्राण नीच नव्हे हे, अशा प्रकारचं जे सात्विक अन्नाचं लक्षण आहे आत्ता आपण सांगितलं, ते सेवन कर, म्हणजे मग आपल्या नेहमीच नित्य आयुष्याची किंवा आपल्या जीवनाची आयुष्य चांगलं राहील. नवे नित्य असं जे काही
आधार लागतो, आपल्याला बळ लागतं सगळं करायला, ते बळ आपल्याला प्राप्त होईल. येणे सात्विक रसे जव देही मेहे वरिषे तव आयुष्य नदी उससे दिहाची दिहा. आता ते म्हणतात की असा जर सात्विक अन्नाचं नेहमी देहावरती सतत वर्षाव होत असेल, नेहमीच कायम सात्विक अन्न मिळत असेल, जे येणे सात्विक रसे जव देही मेघो वरिषे, आकाशातल्या ढगांचा जसा पाऊस पडतो तसा सात्विक अन्नाचा पाऊस जर देहावर पडला तर मग काय, आयुष्य नदी उससे, तर मग आयुष्यरूपी नदीला पूर येतं, म्हणजे आयुष्य वाढेल. असं जर सात्विक अन्न आपल्याला कायम स्वरूपात घेता आलं तर आपलं आयुष्य वाढेल. स्पष्टपणानं सांगून टाकलं. अगदी जसं मेघाचा वर्षाव होतो, पाऊस पडतो, तसं जर ह्या सात्विक अन्नाचा वर्षाव झाला तर आपलं आयुष्य वाढेल. किती छान सांगितलं आहे. कायम सात्विक अन्न खाणाऱ्या माणसाचं आयुष्य वाढेल. सात्विक अन्नाचा वर्षाव होतो, आयुष्याची नदी दिवसेंदिवस वाढतच राहील. सत्वाची आहे कीर पाळती कारण हाची सुमती दिवसाची आहे उन्नती भानू तैसा. भगवंत अर्जुनाला सांगतायत की काय होईल, जसं दिवसाची उन्नती, दिवसाची वाढ करायला कोण आहे, हे सूर्य भानू तैसा, तसं म्हणे सत्वगुणाची वाढ करायला हाच आहार कारण आहे. दिवसाला जसा कारण सूर्य, तसं सत्वगुणाची वाढ व्हायला अन्न हे कारण आहे, म्हणजे हा आहार हे कारण आहे. असं सात्विक अन्नावरती आपल्या शरीराचं पोषण होतं. आणि शरीरा अनमानसा, अन्न म्हणजे अन्न, शरीरा अनमानसा बळाचा पैकुवासा हा आहारू तरी दशा कैची रोगा. शरीर आणि मन याला जी शक्ती लागते, या शक्तीला हा आहाराचा आश्रय आहे. आपल्या देहाला आणि मनाला जी शक्ती लागते, बुद्धीला, मनाला, देहाला जी शक्ती लागते, त्या शक्तीला या आहाराचा आश्रय आहे. हा आहारू तरी दशा कैची रोगा, हा असला की मग रोग प्रवेश करणारच नाही. कुठलाच रोग आपल्या देहात प्रवेश करणार, याला एवढा चांगला सात्विक आहाराचा आधार आपल्या देहाला असेल तर कुठल्या रोगाचा प्रवेश आपल्यामध्ये होणारच नाही. हा सात्विक होय भोग्यू तेच भोगावया आरोग्यू शरीरासी भाग्यू उदयाने जाणू. असा हा सात्विक आहार जर का आपण सेवन केला, ते करणंच योग्य आहे. तर मग काय, शरीरासी भाग्य उदयाला जाणं, तर मग आपल्या शरीराचं भाग्य उदयाला आलं असं समजायला मुळीच हरकत नाही. असं म्हणजे भगवंताचं अधिष्ठान आपल्या देहामध्ये आहे, हृदयामध्ये भगवंताचं अधिष्ठान आहे. तर जसं आपण मागच्या वेळेस पाहिलं, कर्षंत शरीर असतं, या शरीरात असणाऱ्या भगवंताला आपण गैर वागलो तर त्रास होतो असं पाहिलं. तसं इथे आपल्याला ते सांगतायत की असं सात्विक आहार घेतला तर आपलं शरीर मनबुद्धी चांगली राहील आणि आपल्या इथे जो भगवंत आहे, त्याचं अधिष्ठान आहे, त्या भगवंतालाही आनंद होईल. आणि सुखाचे घेणे देणे निके वाया येणे हे असो वाढे साजणे आनंदेसे. आणि मग ह्या सात्विक आहाराने सुखाची देवघेव होईल. आपलाही देह, शरीर, मन छान राहील, व्यवहार चांगला राहील, छान सगळी भरभराट होईल. एवढंच काय, आनंदाशी सख्य वाढेल. साजणे आनंदासे, मैत्री होईल. साजणे म्हणजे आनंदाशी मैत्री होईल. सगळे स्त्री, पुत्र, मित्र, घरी, दारी, बाहेर सगळीकडे आनंदाचा व्यवहार आपला होईल. एक देह चांगला असला, मनबुद्धी चांगली असली की आपली मैत्री पण अनेकांशी होईल. असा आहाराचा फार मोठा उपयोग होईल. आणि खरंच आहे, वैद्यकशास्त्राचा नियम आहे, उष्टमश्रिया स्निग्धमश्रियात इष्टमित्र सहितमश्रियात. ते म्हणतात की अन्न घ्यावं, कसं खावं, छान गरम ताजं अन्न खावं, स्निग्ध असणारं अन्न खावं, स्निग्धम, आणि इष्टमित्रांच्या बरोबर खावं, आपल्या मित्रमंडळींसमवेत खावं. उगीच खूप गप्पा मारत बसू नये, टी व्ही बघत खाऊ नये असं नाही म्हटलेलं. आपल्या लहानपणी आजी सांगायची, जेवताना गोविंद म्हणा, कुठे वाद भांडाभांडी, जेवताना काहीतरी शाळेची परीक्षेची मार्कांची गप्पा नाही करायच्या. जेवणात एकदम पूर्ण लक्ष तिथे असलं पाहिजे. आणि मग जोडीला आपण पाहिलंच आहे की तिखट नको, तेलकट नाही, अति तामस असणाऱ्या गोष्टी नाहीत, फार गोड पण नाही. काय असावं तर खरोखर म्हणजे सात्विक अन्न, आपल्या घरात केलेलं ताजं असणारं, स्वभावतःच रुचकर असणारं अशा प्रकारचं अन्न खावं, असा विचार त्यांनी आपल्याला 137व्या होईपर्यंत केला. ऐसा सात्विक आहारू परिणमला थोरू
करी हा उपकारू सबा ह्यासी. असा सात्विक आहार जर आपल्याला मिळाला तर आपलं मन, आपलं शरीर ह्या सगळ्याला त्याचा नक्कीच उपयोग होईल. आणि एकदा या रक्तमांसाच्या शरीराला उपयोग झाला की मनाला पण उपयोग होईल. त्या माऊलींनी सगळ्या म्हणजे 750 वर्षापूर्वीच एवढा मोठा विषय लिहून ठेवला, आजही ज्याचा उपयोग होईल. किंबहुना आपण तर त्या तामस आहारामध्ये भर घालणाऱ्या रेसिपीज तयार केल्या थोड्या-थोड्या. त्या पुन्हा एकदा हे सगळं सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आता तर अलीकडे सांगतोच सगळेजण सांगतातच आहेत, टिनमधलं खाऊ नका, बाहेरच्या गोष्टी खाऊ नका, घरात केलेलं खा, घरात त्याच्यावर प्रोसेस होईल, घरातली प्रोसेस होईल ते खा. अशा प्रकारच्या गोष्टी आज आता पुन्हा सांगाव्या लागतात. शहाण्या, सुज्ञ, शिकलेल्या, सुशिक्षित माणसाला हे सगळं आता पुन्हा सांगावं लागतं आहे. मला तर कधी-कधी वाटतं की माऊलींच्यापासून आत्तापर्यंत म्हणजे फार एक 500-600 वर्षापूर्वी लोकांच्यामध्ये एवढी जागरूकता नव्हती. बरं मिळणाऱ्या वस्तूही कमी होत्या. असं असताना सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी का केला? बहुधा द्रष्टेपणा हाच आहे, की तुम्ही आम्ही काय-काय करणार आहोत याची कल्पना असावी. म्हणून पुन्हा-पुन्हा काय चांगलं, काय योग्य, शास्त्राला धरून काय, शरीराला, मनाला, बुद्धीला पोषक काय, हेच घ्या. अगदी अशा पटणाऱ्या गोष्टी या 137व्या ओळीपर्यंत माऊलींनी आपल्याला सांगितल्या. आता रजतमाचा पण विचार करणार आहे, पण ते पुढल्या ओळीला. आज इथेच थांबूया. धन्यवाद.